नमस्कार मित्रांनो, सुरू करतोय आपला नवीन चॅप्टर ज्याचं नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनामिक्स आणि थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हे जे 3 टॉपिक्स आहेत, याच्यामध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि थर्मोडायनामिक्स या दोनच टॉपिकचं 12% वेटेज आहे आपल्या सीईटीच्या सिलेबसमध्ये. तर लक्षपूर्वक या चॅप्टरवरती अभ्यास करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने मार्क्स स्कोअर करण्यासाठी या चॅप्टरवरती जास्त फोकस ठेवायचा आहे. तर बघा, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक म्हणजे काय? Whenever any body is in motion, the energy possessed by that body is nothing but kinetic energy. तर त्याच्यावरनं शब्द आलेला आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आता गॅसेस जे आहेत, तर गॅसेसचं नेचर काय असतं? गॅसेस आर नथिंग बट फ्लुइड्स. फ्लुइड म्हणजे काय असतं? ऑल द पार्टिकल्स ऑफ मटेरियल आर इन मोशन, दॅट मटेरियल इज कॉल्ड एज व्हॉट? फ्लुइड. ओके, तर तेच आहे इथं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. का म्हटलेलं आहे या चॅप्टरचं नाव? कारण गॅसेसचा स्टडी करायचा आहे, तर आपल्याला गॅसेसच्या कायनेटिक एनर्जीचा स्टडी करावा लागेल. आता ते स्टडी करण्याच्या पूर्वी आपल्याला काही ॲझम्पशन्स माहिती असणे गरजेचे असते फॉर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. काही वेळेस या ॲझम्पशन्सशी रिलेटेड सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, तर ॲझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस इम्पॉर्टंट आहे. हा ही कॉन्सेप्ट जरी पहिलाच कॉन्सेप्ट असला तरी. तर बघा, पहिला ॲझम्पशन काय? एव्हरी गॅस कंटेन्स टायनी पार्टिकल्स. म्हणजे गॅस मॉलिक्युल्स जे आहेत ते कोणत्या नेचरमध्ये असतात? टायनी पार्टिकल्सच्या नेचरमध्ये असतात. खूप छोटे छोटे ते पार्टिकल्स असतात. त्याच्यानंतर दुसरा ॲझम्पशन बघा, ऑल गॅस मॉलिक्युल्स आर रिजिड. सगळे कसे आहेत? रिजिड आहेत. रिजिड बॉडी म्हणजे माहिती ना, इवन ऑन द ऍप्लिकेशन ऑफ एनी काइंड ऑफ फोर्स देयर इज नो डिफॉर्मेशन. अशा पद्धतीचे ते मॉलिक्युल्स असतील, आयडेंटिकल असतात सगळे गॅस मॉलिक्युल्स. सेम गॅस जर आहे तर हायड्रोजनचे मॉलिक्युल जे असतील तर एकमेकांचे ते जुळे बंधू असतील, आयडेंटिकल, आणि ते स्पेरिकल फॉर्म मध्ये असतात. कोणत्या फॉर्म मध्ये असतात? स्पेरिकल फॉर्म मध्ये. ठीक आहे, तिसरा अझम्पशन बघा, साइज ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज निग्लिजिबल. साइज ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज निग्लिजिबल कंपेअर्ड टू इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सच्या कंपेअर मध्ये गॅस मॉलिक्युलची साईज जी आहे ती खूप छोटी असणार आहे. एक मॉलिक्युल इथे, दुसरा इथं, तिसरा इथं. मॉलिक्युलची साईज अशी असणार आहे जसं आपण पॉईंट दाखवलेला आहे, आणि त्याच्यामधलं डिस्टन्स एवढा असणार आहे. सो कम्पेअर्ड टू डिस्टन्स, साईज ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस विल बी व्हेरी स्मॉल. त्याच्यानंतर पुढचं ॲझम्पशन बघा, सगळे गॅस मॉलिक्युल्स जेव्हा एखाद्या कंटेनर मध्ये आपण ठेवलेले किंवा गॅस जेव्हा एखाद्या कंटेनर मध्ये आहे तेव्हा काय होत असतं? देयर इज रॅन्डम मोशन ऑफ ऑल द गॅस मॉलिक्युल्स. त्या रॅन्डम मोशन मुळे काय होत असतं? ऑल द गॅस मॉलिक्युल्स आर कोलाइडिंग विथ इच अदर. तर हे जे कोलिजन्स आहेत, सगळेच्या सगळे कोलिजन्स कम्प्लिटली इलास्टिक आहेत. म्हणजे बोथ कायनेटिक एनर्जी एज वेल एज मोमेंटम इज कन्झर्व्ड देअर. त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ गॅस इज कन्सिडर्ड टू बी कॉन्स्टंट थ्रू आउट द कंटेनर. पूर्ण कंटेनर मध्ये म्हणा किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये डेन्सिटी ऑफ गॅस कॉन्स्टंट कन्सिडर केलेले आपण. ऍक्च्युली ते नसणार आहे, पण ॲझम्पशन आहे. त्याच्यानंतर अजून काही ॲझम्पशन असणार आहेत जे पुढे आपण चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आता इथं सगळ्यात महत्वाचं असतं गॅस लॉसचा आपल्याला स्टडी करायचा असतो इथं. आता गॅस लॉस मेनली 3 आहेत. एक बॉइल्स लॉ, एक चार्ल्स लॉ, गेलुझॅक्स लॉ, अवॅगॅड्रोज लॉ पण आहे. ठीक आहे, तर तो पण आपण बघणार आहोत. पहिले सुरुवात करू आपण बॉइल्स लॉ पासून, गॅस लॉसची. आता बॉइल्सने काय सांगितलेलं आहे? जर कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवलेलं असेल आपण, ठीक आहे, ऑफ अ कंटेनर कंटेनिंग गॅस हॅज कॉन्स्टंट टेम्परेचर, तर त्यावेळेस त्या कंटेनरचं जर प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होईल गॅसचा त्याच्यामधल्या. ठीक आहे, किंवा व्हॉल्यूम वाढवला तर प्रेशर कमी झालेलं असणार. सो प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, बॉइल्सने सांगितलं. आता याला कॉन्स्टंट लिहिलं आपण तर P इंटू व्ही हा प्रोडक्ट काय असणार आहे? कॉन्स्टंट आहे. इक्वेशन ऑफ स्टेट म्हणून मिळून जाईल आपल्याला फॉर बॉइल्स लॉ, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. आता या व्हॉल्यूमला जर डेन्सिटीच्या टर्म्स मध्ये लिहिलं आपण, मॉलिक्युलर मास ऑफ द गॅस मॉलिक्युल आपण रो डेन्सिटी ऑफ द गॅस, ते पण कॉन्स्टंट होऊन जाईल. हे व्हॉल्यूमच्या जागी लिहिले म्हणजे P बाय रो इज कॉन्स्टंट. याचा अर्थ काय? P बाय रो इज कॉन्स्टंट. P1 बाय रो 1 इक्वल टू P2 बाय रो 2. हे पण इक्वेशन आपण याला घेऊ शकतो. त्याच्यानंतर P वर्सेस V ग्राफ फॉर बॉइल्स लॉ, रेक्टँग्युलर पॅराबोला असणार आहे, कारण इनवर्स रिलेशन आहे. जेव्हा प्रेशर कमी व्हॉल्यूम जास्त, प्रेशर जास्त आहे तेव्हा व्हॉल्यूम कमी असणार. आता नेक्स्ट लॉ बघा, चार्ल्स लॉने काय सांगितलेलं आहे? ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे, यांना टेम्परेचर कॉन्स्टंट कन्सिडर केलं होतं, यांना काय केलं? प्रेशर कॉन्स्टंट केलं.
टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. टेम्परेचर वाढवलं तर गॅसचं व्हॉल्यूम वाढणार, टेम्परेचर कमी केलं तर त्याचा व्हॉल्यूम कमी होणार. मग टी बाय व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आपल्याला मिळत असतं. मग इथून इक्वेशन ऑफ स्टेट काय येतं, T1 V1 इक्वल टू T2 V2. आता यालाच परत डेन्सिटी मध्ये कन्वर्ट केलं तर T रो इज इक्वल टू कॉन्स्टंट येतं. हे येणार T1 रो 1 इज इक्वल टू T2 रो 2. ठीक आहे. हे रिलेशन जे आहेत यांना लाईटली घेण्याचं काही एक कारण नाहीये, कारण या रिलेशन्स वरती सुद्धा काही न्यूमेरिकल्स लिहू शकतात डायरेक्टली. चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करा, फायनल व्हॉल्यूम फाइंड आउट करा, इनिशियल व्हॉल्यूम फाइंड आउट करा. 2 गॅसेस मिक्स केले, 3 गॅसेस मिक्स केले, आयसोथर्मल कंडिशन आहे, आयसोबारिक आहे, आयसोकोरिक आहे. आयसोथर्मल म्हणजे काय, टेम्परेचर कॉन्स्टंट. आयसोबारिक म्हणजे काय, प्रेशर कॉन्स्टंट. आयसोकोरिक म्हणजे काय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. तर हेच लॉस तिथे यूज करायचे असतात. भरपूर सारे न्यूमेरिकल्स या बेसिक कॉन्सेप्ट्स वरती येत असतात, इवन इन द नीट एज वेल एज इन जेई. ठीक आहे. तर त्याच्यामुळे यांना हलक्यात घ्यायचं नाहीये. आता गेलूज लॉ बघा. गेलूज लॉ काय म्हणतो, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. याने काय कन्सिडर केलंय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट कन्सिडर केलाय. टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. मग प्रेशर इंटू टेम्परेचर जो प्रोडक्ट असणार आहे तो कॉन्स्टंट होऊन जाईल. तो काय होऊन जाईल, कॉन्स्टंट. मग इक्वेशन ऑफ स्टेट काय येणार, P1 T1 इज इक्वल टू P2 T2. ठीक आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे अवोगॅड्रोज लॉ. ठीक आहे. अवोगॅड्रोज लॉ काय सांगतोय, इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस, इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस ऍट एनटीपी. एनटीपी म्हणजे काय, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर विल हॅव इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स और पार्टिकल्स. ठीक आहे. अवोगॅड्रोज लॉ मध्ये अवोगॅड्रोने काय सांगितलेलं आहे, जर एनटीपी ला नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅस घेत असेल तुम्ही, 1 लिटर हायड्रोजन, 1 लिटर ऑक्सिजन, 1 लिटर कार्बन डायऑक्साइड, तर सगळ्या गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत एक 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 मोजले तुम्ही तर सगळे इक्वल असतील. तर इथूनच आलेला आहे अवोगॅड्रोज नंबर. अवोगॅड्रोनेच दिलेला आहे तो. त्याच्यामध्ये त्याने काय सांगितलेलं आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ गॅस ऍट एनटीपी. कोणत्याही गॅसमध्ये ऍट एनटीपी ला एका मोल जर घेतला, 1 मोल जर घेतला गॅसचा, तर त्याच्यामध्ये 6.023 इंटू 10 टू द पॉवर 23 इतके पार्टिकल्स प्रेझेंट असतील 1 मोल गॅस मध्ये ऍट एनटीपी. मग तो कोणताही असो. ठीक आहे. आता पुढे बघू आपण आयडियल गॅस लॉ. आयडियल गॅस लॉ. आयडियल गॅस म्हणजे काय, द गॅस विच ओबेज ऑल द लॉज. ठीक आहे. हे जे तिन्ही लॉज बघितले आपण, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, जे-लुजॅक्स लॉ, अवोगॅड्रोज लॉ, पुढे येणारे जे काही लॉज असतील त्या सगळ्या लॉजला जी गॅस फॉलो करते त्या गॅसला म्हणायचं आयडियल गॅस. मग आयडियल गॅस लॉ काय असेल, PV/T तिघांना कंबाईन करून इज इक्वल टू काय, काहीतरी कॉन्स्टंट येणार आहे. ठीक आहे. याला म्हणतो आपण आयडियल गॅस लॉ. मग इथं जे PV/T इक्वल टू कॉन्स्टंट घेतो आपण, ते घेतो R फॉर 1 मोल ऑफ गॅस. हे कशासाठी घ्यायचंय, फॉर 1 मोल ऑफ गॅस, कारण इथं N इंटू R येणार आहे. किंवा याच्या जागी डायरेक्टली घेऊ शकता तुम्ही, फॉर युनिट मास ऑफ गॅस, फॉर युनिट मास ऑफ गॅस PV/T इज इक्वल टू R. मग PV बरोबर काय येणार, R इंटू T. ठीक आहे. हे इक्वेशन मिळणार आहे तुम्हाला. याला म्हणतो आपण आयडियल गॅस इक्वेशन. याला काय म्हणतो आपण, आयडियल गॅस इक्वेशन. आता याच्यामध्ये बघा, R ला म्हणतो आपण युनिव्हर्सल. R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असतं. त्याची व्हॅल्यू काय, R ची 8.314 आहे. ठीक आहे. आता त्याचं युनिट काय असायला पाहिजे, तर PV/T. PV म्हणजे काय, P म्हणजे प्रेशर, त्याचा याचा युनिट काय प्रेशरचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर इंटू व्हॉल्यूम मीटर क्यूब, म्हणजे न्यूटन इंटू मीटर येऊन जाईल या दोघांचं मिळून. बरोबर आहे. आणि हा T डिवाइड मधला केल्विन म्हणजे जूल पर केल्विन. ठीक आहे. जूल पर केल्विन घेऊ शकतात. आणि इथे जर मोल घेतला तर पर युनिट मास, तर काय येणार ते न्यूटन पर मीटर म्हणजे जूल पर मोल पर केल्विन असणारे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटचं युनिट. आता त्याचे डायमेन्शन्स काय असतील, डायमेन्शन्स काय असतील, जूलचे डायमेन्शन लिहा, M1 L2 T⁻², K⁻², मोल⁻².
आता मोल रेस टू -1 नाही लिहिलं तरी चालतं, काही पुस्तकांमध्ये लिहिलेलं असेल. ठीक आहे. तर m1 l2 t रेस टू -2 k रेस टू -1 मोल रेस टू -1 हे डायमेन्शन्स होणार आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट r चे. आता युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जे आहे त्याला आपण असं सुद्धा लिहित असतो, r Na इंटू kb. kb काय असतं रे? kb ला म्हणायचं बोल्ट्झमन कॉन्स्टंट. कोणाचं कॉन्स्टंट आहे? बोल्ट्झमन कॉन्स्टंट. कोणाचं लिखू आहे? बोल्ट्झमनचं आहे. ठीक आहे, समजून घ्या. kb बरोबर काय येणार मग? r अपॉन na. r अपॉन na ला सॉल्व करा मग 8.314 अपॉन 6.023 इंटू 10 टू द पॉवर 23. याला सोडवल्यानंतर kb ची व्हॅल्यू किती येते रे? 1.6. ठीक आहे, 2 उरले. 1.38 अप्रॉक्सिमेटली इंटू 10 टू द पॉवर -23 अशी काहीतरी त्याची व्हॅल्यू येत असते. आणि त्याचं पण युनिट असतं जूल पर मोल पर केल्विन. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू येणार आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंटची 1.38 इंटू 10 टू द पॉवर -23. आता बघा आयडियल गॅस लॉ आपण बघितला PV इक्वल टू RT. ठीक आहे, तर याचे डिफरंट फॉर्म्स आहेत. आता कोणते कोणते डिफरंट फॉर्म? PV इज इक्वल टू nRT. nRT नाही, ठीक आहे, कोणी पॉझिटिव्ह राहू शकतं. nRT आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे nRT. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी चांगलं आहे. PV इक्वल टू nRT, PV इक्वल टू nKT असं पण लिहू शकता तुम्ही, वेअर कॅपिटल N इज व्हॉट? नंबर ऑफ molecules of present gas, K is what? Boltzmann constant, and T is the temperature of gas. ठीक आहे, पुढचा कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे प्रेशर अप्लाइड बाय गॅस इन कंटेनर. तर इन जनरल कुठेही आपण हा प्रेशरचा कॉन्सेप्ट अप्लाय करू शकतो फॉर गॅसेस. बघा इकडं प्रेशर अप्लाइड बाय गॅसेस याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? ऑल द गॅस मॉलिक्युल्स म्हणजे अझम्पशन्स ऑफ गॅसेस मध्ये ऑल द गॅस मॉलिक्युल्स आर रिजिड टायनी पार्टिकल्स आहेत असं आपण कन्सिडर केलं. तर इथं आपण एक क्यूब कन्सिडर करू. ठीक आहे, आता याच्यामध्ये या क्यूब मध्ये काय झालेलं असणार आहे? बघा एक गॅस भरलेला आहे आपण याच्यामध्ये. ठीक आहे, XYZ काहीतरी गॅस आहे आणि हा गॅस मॉलिक्यूल सपोज सिंगल मॉलिक्यूल कन्सिडर करतोय. हा हॉरिझॉन्टली मूव्ह करतोय. याची डिग्री ऑफ फ्रीडम बघितली तर X, Y आणि Z तिन्ही ऍक्सेसला असणार आहे. ठीक आहे, तर मग आपण काय कन्सिडर करतो? हे गॅस मॉलिक्युल्स वॉल वरती जाऊन स्ट्राईक करणार या कंटेनरच्या. मग कंटेनरच्या वॉल वरती जाऊन स्ट्राईक करतील. सपोज आपण कन्सिडर करू U वेलोसिटीने स्ट्राईक करताय, M त्यांचा मास आहे. ठीक आहे, तर MU त्यांचा इनिशियल मोमेंटम असणार आहे. त्यांचा फायनल मोमेंटम काय असणार आहे? -MU. आता चेंज इन मोमेंटम डेल्टा P काय येतो त्यांच्यासाठी? -2MU. आता हा चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम जर कन्सिडर केला, XYZ ऍक्सिस सगळ्या कन्सिडर केल्या, तर प्रेशरसाठी फायनल फॉर्म्युला येतो प्रेशर अप्लाइड बाय गॅस इज इक्वल टू 1/3 रो CRMS स्क्वेअर, वेअर रो इज व्हॉट? डेन्सिटी ऑफ गॅस. CRMS काय असते? रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. CRMS म्हणजे काय? R म्हणजे रूट, M म्हणजे मीन आणि S म्हणजे स्क्वेअर वेलोसिटी. रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी म्हणजे काय? मीन आहे ऍव्हरेज, त्या सगळ्या ऍव्हरेजचा स्क्वेअर केलेला आहे आणि त्या स्क्वेअरचं परत स्क्वेअर रूट केलेलं आहे, त्यावेळेस आलेली आहे CRMS. तर प्रेशर आलं 1/3 रो CRMS स्क्वेअर. आता या प्रेशरचं आणि कायनेटिक एनर्जीचं काही रिलेशन आहे का? तर बघा आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जर तुम्ही घेतली तर कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युला काय? जनरल हाफ mv स्क्वेअर पर युनिट व्हॉल्यूम. आता ही वेलोसिटी आहे, व्हॉल्यूमला स्मॉल v कन्सिडर करू आपण. तर हे काय येणार आहे? हाफ स्मॉल m अपॉन v इंटू v स्क्वेअर. m अपॉन v काय असणार आहे? रो v स्क्वेअर. आता v च्या जागी CRMS घेऊन टाका, RMS वेलोसिटी ऑफ द गॅस. ठीक आहे, v च्या जागी घेतलं तरी चालेल. v बरोबर v इज ॲज गुड ॲज v स्क्वेअर इज ॲज गुड ॲज CRMS स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल आपल्याला, काही प्रॉब्लेम नाहीये. तर ही आली तुम्हाला कायनेटिक एनर्जी, ज्याला आपण E ने डिनोट करू इथं. मग आपल्याला
ई मध्ये आणि प्रेशर मध्ये काय रिलेशन मिळत आहे का? तर बघा पी आणि ई ला डिवाइड करून बघा, पी बाय ई इज इक्वल टू काय ना रो सी आर एम एस दोन्हीकडे कॅन्सल होऊन जाईल. न्यूमरेटरला असणारे 1/3, डिनॉमिनेटरला असणारे 1/2. ठीक आहे. याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय येतं, P upon E is equal to 2/3. So pressure equal to what? 2/3 into kinetic energy, किंवा kinetic energy of gas molecule is equal to what? 3/2 P. हे दोघांमध्ये रिलेशन असतं, एनर्जी ऑफ गॅस अँड प्रेशर अप्लाइड बाय गॅस. लक्षात घ्या, इकडे कंटेनर मध्ये असेल किंवा कुठेही गॅस असेल तर प्रेशरचा फॉर्म्युला काय? 1/3 रो सी आर एम एस स्क्वेअर. याच्यावरनं आपण कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम वेगळा फॉर्म्युला कन्सिडर केला, कारण आपल्याला प्रेशर आणि कायनेटिक एनर्जीचं रिलेशन काढायचं. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय येणार? हाफ एम व्ही स्क्वेअर अपॉन व्ही. व्ही आहे व्हॉल्यूम, व्ही स्क्वेअर आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजेच काय? सी आर एम एस स्क्वेअरच असणार आहे ती. मग एम बाय व्ही जे असतं ते येतं रो म्हणजे डेन्सिटी. एनर्जीचा फॉर्म्युला काय? तो हाफ रो सी आर एम एस स्क्वेअर. प्रेशर पर युनिट एनर्जी इज इक्वल टू 1/3 अपॉन 1/2. सॉल्व्ह केलं तर प्रेशर येतं 2/3 ई. मग एनर्जी किती आली? 3/2 इंटू प्रेशर. आता पुढे बघा, आपल्याला सी आर एम एस चे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे असतात. व्हॉट इज आर एम एस? म्हणजे रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी, ज्याला आपण आर एम एस वेलोसिटी असं म्हणतो. आता सी आर एम एस चा फॉर्म्युला इथून काय मिळतो आपल्याला? सी आर एम एस स्क्वेअर बरोबर इथून काय मिळणार? रो डिनॉमिनेटर मध्ये जाईल, 3 मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, 3p अपॉन रो बरोबर आहे. मग सी आर एम एस काय येणार? स्क्वेअर रूट ऑफ 3p अपॉन रो. पण आयडियल गॅस इक्वेशन आहे आपल्याकडे. आपण ऑलरेडी एक अस्त्र आपल्याकडे आणून ठेवलेलं आहे ज्याला म्हणतो आपण आयडियल गॅस. ते काय? पी व्ही इक्वल टू एनआरटी. मग पी बरोबर काय येणार? एनआरटी डिवायडेड बाय व्ही. ठीक आहे, घेऊ शकतो ना आपण. मग घ्या इथं पी बरोबर काय येणार? स्क्वेअर रूट ऑफ, आता 1 मोल ऑफ गॅस कन्सिडर केला तर आरटी बाय टी व्ही घेतलं तरी चालेल. व्ही इंटू रो येणार ते. ठीक आहे. आता व्ही इंटू रो काय असतं? डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. मग मॉलिक्युलर मास ऑफ गॅस कॅपिटल एम इज इक्वल टू व्हॉट? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम काय येणार? मास. तर हे येणार फॉर्म्युला फॉर सी आर एम एस. हा फॉर्म्युला कशाचा आहे? सी आर एम एस चा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट 3RT बाय एम. मग इथून आपल्याला एक गोष्ट मिळतीये, सी आर एम एस इज प्रपोर्शनल टू व्हॉट? स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. कशाला प्रपोर्शनल आहे ती? स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचरला प्रपोर्शनल आहे. अजून कशाला प्रपोर्शनल? ती इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे मॉलिक्युलर मास ऑफ द गॅसला. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला इक्वेशन ऑफ स्टेट पण मिळू शकतात. काय? सी आर एम एस 1 अपॉन सी आर एम एस 2 इक्वल टू रूट ओव्हर T1 अपॉन T2. त्याच पद्धतीने इथं काय मिळणार? सी आर एम एस 1 अपॉन सी आर एम एस 2 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मास ऑफ सेकंड गॅस अपॉन मास ऑफ फर्स्ट गॅस. ठीक आहे. जितकं मास गॅसचं जास्त असेल तितका हेवी पार्टिकल असेल. सरळ जे इनर्शिया सारखंच आहे ना, मास वाढलं तर वेलोसिटी कमी व्हायला पाहिजे, बरोबर आहे. इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू मास. पण टेम्परेचर वाढलं तर वेलोसिटी वाढणार आहे. कारण काय माहिती का? जशी जशी गॅसची टेम्परेचर वाढतं, व्हायब्रेशन्स ऑफ गॅस मॉलिक्युल्स वाढतात, ऑटोमॅटिकली त्यांची वेलोसिटी वाढली पाहिजे. सो सी आर एम एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? रूट ऑफ एम. ठीक आहे. आता इथं आपल्याला माहिती आहे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? सी आर एम एस स्क्वेअर. मग एनर्जी सुद्धा सी आर एम एस स्क्वेअरलाच प्रोपोर्शनल असणार आहे. ठीक आहे. तर हा झाला कॉन्सेप्ट आपला सी आर एम एस चा. पुढे आपण बघूया नेक्स्ट कॉन्सेप्ट. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला डिग्री ऑफ फ्रीडम या चॅप्टर मधला. डिग्री ऑफ फ्रीडम का शिकायची आपल्याला? कारण आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ गॅस कॅल्क्युलेशन कडे जायचंय. आता बघा इथं डिग्री ऑफ फ्रीडम वरूनच आपल्याला मिळणार आहे कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल द गॅस मॉलिक्युल्स. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय असतं?
फ्रीडम म्हणजे काय असतं? फ्री टू मूव्ह एव्हरीवेअर. तर आपल्याला फ्रीडम आहे असं आपण म्हणत असतो. तर बघा डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय असतं? व्हेनेवर एनी गॅस मॉलिक्यूल which is moving in any three-dimensional plane, so how many motions it can do gives you the concept of degree of freedom. तर बघा ट्रान्सलेटरी मोशन तो किती करू शकतो? ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम म्हणू आपण त्याला. ती असणार आहे 3. एक्स ऍक्सिस वर पुढे मागे जाऊ शकतो, वाय ऍक्सिस वर पुढे मागे जाऊ शकतो, झेड ऍक्सिस वर पुढे मागे जाऊ शकतो, 3 ऍक्सिस वर. त्याच्यानंतर रोटेशनल असतात. रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात 3. तिन्ही ऍक्सिसच्या अबाउट रोटेट करू शकतो. त्याच्यानंतर व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम पण असते. ठीक आहे, परंतु आपल्या चॅप्टर मध्ये रोटेशनल आणि व्हायब्रेशनल पर्यंतचा कॉन्सेप्ट जास्त नाहीये, रोटेशनलच पकडून घ्या. बघा इथं आता 3 टाईपचे गॅस मॉलिक्यूल असतात. पहिला असेल मोनो ॲटॉमिक. पहिला कोणता असणार आहे? मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. याच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम काय असेल? सिंगल मॉलिक्यूल आहे, स्वतःभोवती तो रोटेट करू शकणार नाहीये. तो फक्त काय करणार आहे? एक्स ऍक्सिस वर मूव्ह करू शकतो, वाय ऍक्सिस वर मूव्ह करू शकतो, झेड ऍक्सिस वर मूव्ह करू शकतो. त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती होणार? 3. दुसरा असतो डायॲटॉमिक. डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल जो आहे तो कसा स्ट्रक्चर असणार आहे त्याचं? हा मॉलिक्यूल त्यांच्यामधला हा बॉन्ड. तो डिग्री ऑफ फ्रीडम किती असेल? 3. ट्रान्सलेशनल असणार आहे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, 3 ट्रान्सलेशनल. पण ते एकमेकांच्या अबाउट रोटेट पण करू शकतात. हा स्टेशनरी राहून हा रोटेट करू शकतो, हा स्टेशनरी राहून हा रोटेट करू शकतो. म्हणजे 3 ट्रान्सलेशनल प्लस 2 रोटेशनल म्हणजे किती येणार? 5 डिग्री ऑफ फ्रीडम येणार. तसाच असणार आहे ट्राय ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. ट्राय ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती असते? 6 असणार आहे. जेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? ट्रायंगल आहे. इथे एक मॉलिक्यूल आहे, इथे एक मॉलिक्यूल आहे, इथे एक मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, तिन्ही ऍक्सिस वरती ट्रान्सलेट करू शकतात, तिन्ही ऍक्सिस वरती रोटेट पण करू शकतात. पण हेच स्ट्रक्चर जर असं स्ट्रेट लाईन मध्ये आलं, जसं CO2 मॉलिक्यूल असतो, तर त्यावेळेस डिग्री ऑफ फ्रीडम 7 होणार आहे. पण ही केस आपल्याला कन्सिडर नाही करायची. आपण 6 डिग्री ऑफ फ्रीडम नुसारच पुढे कॅल्क्युलेशन करणार आहोत. आता बघा पुढे आहे आपला लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, कशाचा लॉ आहे हा? इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचा आहे. एनर्जी इक्वली कुठेतरी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे असं आपण म्हणतोय. बघा इथं आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल्स ऍज अ होल सिस्टीम काढायची. मग सिस्टीमची जर गॅस मॉलिक्युल्सची आपल्याला जर डिग्री ऑफ फ्रीडम माहिती असेल तर त्या दिशेने तिची एनर्जी आहे एवढं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग त्या सगळ्यांचं ऍडिशन मिळून आपल्याला काय मिळत असते? टोटल एनर्जी ऑफ द गॅस कंटेन इन अ कंटेनर. मग कंटेनर मधल्या गॅसची जर तुम्हाला काय काढायची आहे? टोटल कायनेटिक एनर्जी काढायची आहे, तर प्रत्येक मॉलिक्यूलची एनर्जी काढावी लागेल. प्रत्येक मॉलिक्यूलची एनर्जी जर काढायची आहे तर त्या मॉलिक्यूलची आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम माहिती असणे गरजेचं आहे. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला काय सांगेल? कोणत्या कोणत्या दिशेने त्याची एनर्जी असू शकते, किती किती ऍक्सिस वर त्याची एनर्जी असू शकते. ठीक आहे, तर लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय सांगतो? लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी स्टेट्स दॅट for every gas contained in a container, total kinetic energy is equally distributed in all the degrees of freedom of each gas molecule of the gas. ठीक आहे, मग याच्यावरनं आपण मागेच एक मागच्याच कॉन्सेप्ट मध्ये बघितलं की प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? 1/3 rho CRMS स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? 1/2 rho CRMS स्क्वेअर. तर आपण बघतोय लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, ज्याच्यामध्ये प्रेशर 1/3 रो CRMS स्क्वेअर आहे. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय? हाफ रो CRMS स्क्वेअर. ठीक आहे, मग एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम चा फॉर्म्युला काय आलेला आहे आपल्याकडे? 3/2 इंटू प्रेशर. याला जर सॉल्व्ह केला आपण तर एनर्जी बरोबर काय आलं? 3/2 इंटू PV. पण आपल्याला माहिती असतं PV बरोबर काय आहे? PV बरोबर आहे nRT. So we know that PV is equal to nRT. Okay, so energy of gas, that is kinetic energy, will be equal to 3/2 nRT. nRT जे आहे त्याच्या जागी जर 1 मोल गॅस कन्सिडर केला तर ते काय येणार? RT. 3/2 RT. This is the equation for
energy of 1 mole of monoatomic gas. This is energy of what? 1 mole of monoatomic gas. आता आपल्याला माहिती आहे मोनोएटॉमिक गॅस साठी डिग्री ऑफ फ्रीडम असतं 3. मग हीच एनर्जी जर इक्वली डिस्ट्रीब्यूट केली आपण सगळ्या डिग्रीज ऑफ फ्रीडम मध्ये, तर हिला तिन्ही ऍक्सिस वरती आपण असं लिहू शकतो 1/2 RT प्लस 1/2 RT प्लस 1/2 RT. म्हणजे फॉर इच डिग्री ऑफ फ्रीडम देर इज 1/2 RT कंपोनेंट ऑफ एनर्जी. ओके, मग जनरल इक्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला काय मिळतं? F/2 RT, where F is what? डिग्री ऑफ फ्रीडम. आता हेच एनर्जीचं इक्वेशन आपण सगळ्या गॅसेसला अप्लाय करण्याचा प्रयत्न करू. पहिला आहे फॉर मोनोएटॉमिक गॅस. मोनोएटॉमिक गॅस साठी हे जर इक्वेशन आपण अप्लाय केलं तर मोनोएटॉमिक गॅसची एनर्जी काय असणार आहे? F/2 RT. मग ती किती येणार? डिग्री ऑफ फ्रीडम त्याची 3 आहे, R इंटू टी असणार आहे. आता एनर्जी म्हणजे हीट. ओके, हीट सप्लाइड जर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला केलेली असेल, वेन हीट इज सप्लाइड और रिजेक्टेड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम चेंज आपण कन्सिडर नाही करत आहे, ठीक आहे, किंवा कॉन्स्टंट कन्सिडर करतोय. तर इथं फॉर्म्युला काय येईल? फॉर युनिट मास ऑफ गॅस CV डेल्टा T. CV इज व्हॉट? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ते काय येतो? 3/2 R इंटू टी. डेल्टा टी आणि टी दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतील, आपल्याला डायरेक्टली CV मिळतं, ते असतं 3/2 R. आता याच्यावरनच तुम्हाला CP कॅल्क्युलेट करायचा असतो फॉर गॅस. आता CP CV म्हणजे काय असतं? CP is specific heat capacity of gas at constant pressure when heat is supplied at constant pressure or rejected at constant pressure. CV काय असतं? Specific heat capacity of the gas at constant volume. आणि CP/CV एक नवीन कॉन्सेप्ट असतो. तर बघा इथं CP/CV काढण्यासाठी आपल्याला एक रिलेशन आहे ज्याला म्हणतो आपण मेयर्स रिलेशन. मेयर नावाच्या शास्त्रज्ञाने ते रिलेशन दिलं होतं. ते काय आहे? CP-CV इज इक्वल टू R. काय रिलेशन? CP-CV इज इक्वल टू R. मग याच्यावरनं तुम्ही CP कॅल्क्युलेट करू शकतात का? हो, करू शकतात. CV प्लस R इज इक्वल टू CP. मग 3/2 R प्लस R काय देते? 5/2 R. मोनोएटॉमिक गॅस साठी ही व्हॅल्यू आली कशाची? CP ची. ठीक आहे. आता CP/CV मिळाल्यानंतर आपल्याला पुढे काय काढायचं असतं? गॅस रेशो, दॅट इज कॉल्ड एज गॅमा. ठीक आहे. सो गॅस रेशो फॉर एव्हरी गॅस. गॅस रेशो काय असतो? गॅमा इज इक्वल टू CP/CV. मग गॅमा CP/CV म्हणजे काय असणार आहे? 5/2 R डिवायडेड बाय 3/2 R. 2 कॅन्सल होईल, R कॅन्सल होईल, आन्सर येईल 1.666. ठीक आहे. सो गॅमा फॉर मोनोएटॉमिक गॅस इज 1.666. याच पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर डायॲटॉमिक गॅस. डायॲटॉमिक गॅस साठी आता बघा, डायॲटॉमिक गॅस साठी एनर्जी काय असते? F/2 RT. बरोबर आहे. डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे डायॲटॉमिक गॅसचा? 5/2 RT. 5 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. आता याच्यानुसार CV काय येणार? TT कॅन्सल होऊन जाईल, R उरणार आहे फक्त 5/2 R उरणार. CP काय येणार? 5/2 R प्लस R, ते येणार 7/2 R. याच्यावरनं गॅमा रेशो फॉर डायॲटॉमिक गॅस, गॅमा फॉर डायॲटॉमिक गॅस 7/2 डिवायडेड बाय 5/2 म्हणजे येणार 7/5. आन्सर येतो 1.4. त्याच्यानंतर पुढे काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला फॉर ट्रायॲटॉमिक गॅस. ट्रायॲटॉमिक गॅस साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? डिग्री ऑफ फ्रीडम आहे 6. मग एनर्जी किती येणार? एनर्जी येणार 3RT. डिवाइड मध्ये 2 आहे ना, 3RT एनर्जी येणार. मग याच्यावरनं CV येणार 3R, CP येणार 3R प्लस R म्हणजे 4R, आणि गॅमा येणार 4/3 म्हणजे 1.33. गॅमा फॉर ट्रायॲटॉमिक गॅस. आता
गॅमा फॉर मोनो ॲटॉमिक गॅस, डायटॉमिक गॅस आणि ट्रायटॉमिक गॅस कम्पेअर करून बघा काय व्हॅल्यू आहे, बघा कोणाची व्हॅल्यू जास्त आहे. सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मोनो ॲटॉमिक गॅस. सो गॅस रेशो फॉर मोनो ॲटॉमिक गॅस इज ग्रेटर दॅन गॅस रेशो फॉर डायटॉमिक गॅस इज ग्रेटर दॅन गॅस रेशो फॉर ट्रायटॉमिक गॅस. महत्वाची हिंट आहे, लक्षात ठेवायची. डिग्री ऑफ फ्रीडम, गॅस रेशो, कायनेटिक एनर्जी, प्रेशर या सगळ्यांचं रिलेशन बघितल्यानंतर आता पुढचा कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे मीन फ्री पाथ. आता जसं मी पहिले अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मध्ये सांगितले, ऑल द गॅस मॉलिक्युल्स आर इन रॅन्डम मोशन. ओके, जेव्हा रॅन्डम मोशन होणार आहे तेव्हा कोलिजन तर 100% होणारच आहे. ठीक आहे, जसं एखाद्या यात्रेमध्ये एकदमच कोणी म्हणतं इथं सुतळी बॉम्ब फुटतोय, कोणाला वाटतंय अणुबॉम्ब फुटतोय, काय एकमेकांच्या इकडे तिकडे लोक पळायला लागतात आणि कोलिजन व्हायला सुरुवात होते. त्याच पद्धतीने गॅस मॉलिक्युल जे आहेत त्यांच्या कानामध्ये पहिलेच कोणीतरी सांगितलेलं आहे तुमच्या अवतीभोवती काय आहे, अणुबॉम्ब RDX ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ते रॅन्डम मोशन मध्ये पळत असतात, काही घेणं देणं नसतं त्याला एकमेकांशी, एकमेकांना जाऊन धडकतात. रिजिड बॉडी असते म्हणून त्यांना धडकण्याचा पण फरक पडत नाही. ठीक आहे, तर मीन फ्री पाथ काय असतो, इन बिटवीन कोलिजन. आता कितीही धडकाधडकी झाली तरी थोडा वेळ तरी ते पार्टिकल जे असतील ते फ्री पाथ मध्ये मूव्ह करणारे, म्हणजे सरळ एका डायरेक्शन मध्ये मोशन करतील आणि मग धडकतील, परत मोशनचं डायरेक्शन बदलतील आणि दुसऱ्या डायरेक्शन मध्ये जातील. कसं होतं ते बघा, एखादा पार्टिकल समजा इकडे लक्ष द्या, असा मोशन करतो, इथं धडकेल इकडे जाईल, परत इथं धडकेल इकडे येईल, इथं धडकेल इकडे जाईल, तिकडे येईल, इकडे येईल, इकडे जाईल. असे प्रत्येक ठिकाणी इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन तो n नंबर ऑफ पाथ फॉलो करू शकतो. तर मग समजा याला नाव देऊ आपण λ1, λ2, λ3, λ4 सो ऑन अप टू λn. मीन फ्री पाथ काय असेल मग, या फ्री पाथ ऍव्हरेज λ1, λ2, λ3, λ4 म्हणजे इन बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन. λ1 काय, पहिल्या सक्सेसिव्ह कोलिजनच्या पहिले, दुसऱ्या कोलिजनच्या पहिले λ2, तिसऱ्या कोलिजनच्या पहिले λ3, हे चालूच राहणार आहे अनंत काळापर्यंत. ठीक आहे, डिवाइडेड बाय नंबर ऑफ कोलिजन्स हे जर केलं तर आपल्याला मीन फ्री पाथ मिळतो. तर याचा जनरल फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा आहे, डेरिव्हेशनचा विचार करू नका. डेरिव्हेशन करायला जाताल इथंच इंजिनियर बनून जाताल तुम्ही. ठीक आहे, तो लॅम्बडा बार म्हणजे मीन फ्री पाथचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे 1/√2 पाय ND स्क्वेअर. आता इथं √2 म्हणजे काय हे सांगण्याची जर तुम्हाला गरज पडत असेल तर तुम्ही CET ला आताच नमस्कार करून टाका. n म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे, n म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम घ्यायचे आणि d असणार आहे डायमीटर ऑफ ईच मॉलिक्युल. मॉलिक्युल असतील ना गॅसेसचे, त्यांची डायमीटर असेल. ओके, जितकी जास्त डायमीटर तितकी जास्त कोलिजन होऊ शकतात आणि जितका जास्त मीन फ्री पाथ कमी असेल, बरोबर ना. त्या जे मी उदाहरण दिलं यात्रेचं तुम्हाला, त्याच्यामध्ये एखादा तुकडा व्यक्ती असेल ज्याची बॉडी खूप लहान आहे, छोटी डायमीटर आहे, त्याचे कोलिजन होण्याची शक्यता थोडी कमीच असेल कम्पेअर टू वन विथ हेवी मास. ठीक आहे, म्हणून डायमीटर ज्याची जास्त त्याचे कोलिजन जास्त कमी होतील. सॉरी, डायमीटर ज्याची जास्त त्याचे जास्त कोलिजन होण्याचा चान्स आहे आणि त्याच्यासाठी फ्री पाथ पण कमी असेल. समजतंय ना. आता बघा, आपल्याला माहिती आहे PV इज इक्वल टू NKT आयडियल गॅस इक्वेशन वरूनच आलेलं आहे. n इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स, V इज व्हॉल्यूम. मग n अपॉन V इथं काय येतं, P/kT. P म्हणजे प्रेशर, K म्हणजे बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर. हीच व्हॅल्यू काय, तर ही n आहे ना बाळांनो. काय ही नंबर ऑफ मॉलिक्युल्स, n पर युनिट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम n. ठीक आहे, ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा, आपल्याला लॅम्बडा बारचं नवीन इक्वेशन मिळालं. काय ते, KT/√2 पाय PD स्क्वेअर. ठीक आहे, P इज प्रेशर, K इज बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट, T इज टेम्परेचर. मग इथं आपल्याला याचं मीन फ्री पाथचं, टेम्परेचरचं आणि प्रेशरचं रिलेशन मिळालं. प्रेशर जितकं जास्त तितकं मीन फ्री पाथ कमी. ओके, लॅम्बडा बार इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. मग त्याचा ग्राफ रेक्टँग्युलर, पॅराबोला किंवा हायपरबोला म्हणतो आपण त्याला, रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणतोय अशा ग्राफला. तर अशा पद्धतीचा ग्राफ असणार तो. आणि इथूनच आपल्याला मिळतंय टेम्परेचरला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मीन फ्री पाथ. जितका टेम्परेचर वाढेल तितका मीन फ्री पाथ वाढणार आहे. लॅम्बडा बार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सरळ असा ग्राफ असेल. आता याच्यामध्ये दुसऱ्या अँगलने विचार केला तर मासने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा. कोणत्या इक्वेशनला, लॅम्बडा बारच्या इक्वेशनला. कोणतं इक्वेशन ते 1/√2 पाय ND स्क्वेअर. ओके, मग मास इकडे गेल्यानंतर मास डिवाइडेड काय होणार आहे, √2 पाय n इंटू स्मॉल m d स्क्वेअर. स्मॉल m काय, मास. n ची व्हॅल्यू काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे, तर डिनॉमिनेटर मध्ये व्हॉल्यूम आहे आणि इथं वरती काय
नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू मॉलिक्युलर मास ऑफ इच मॉलिक्युल, म्हणजे टोटल मास म्हणून जाईल ना, टोटल मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम येते, म्हणजे तेच काय डेन्सिटी, काय ते डेन्सिटी. मग याच्यावरनं आपल्याला एक नवीन रिलेशन मिळालं, लॅम्डा आर इज प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर मास ऑफ द गॅस मॉलिक्युल्स अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डेन्सिटी ऑफ गॅस. जितकी जास्त डेन्सिटी तितके कमी कोलिजन्स, जितका जास्त मॉलिक्युलर मास तितके जास्त कोलिजन्स असणारे आणि फ्री पाथ पण जास्त असणारे. जितकं जास्त मॉलिक्युलर मास तितके फ्री पाथ जास्त असतील. ठीक आहे, तर लॅम्डा बार आणि एम चं रिलेशन जे आहे ते ग्राफिकल अशी स्ट्रेट लाईन देणार आहे. लॅम्डा बार आणि डेन्सिटीचं रिलेशन असं रेक्टँग्युलर हायपरबोला आपल्याला देणार आहे. ठीक आहे, चला आपण पुढचा कॉन्सेप्ट बघूया. आता पुढचा कॉन्सेप्ट आहे रेडिएशन. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे हीट ट्रान्सफर. आता हीट ट्रान्सफर लास्ट चॅप्टर मध्ये पण बघितलं आपण, ज्याच्यामध्ये कंडक्शन बघितलं. कंडक्शन इज व्हॉट, ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू सॉलिड्स. मटेरियल मीडियम लागणार आहे त्याला आणि सॉलिड्सच असतील तर त्याच्या मार्फत जी हीट ट्रान्सफर होणार आहे कंडक्शन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो त्याला आपण? कंडक्शन. नेक्स्ट मेथड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इज कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन इज ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू लिक्विड्स अँड गॅसेस. म्हणजे याला पण मटेरियल मीडियमची रिक्वायरमेंट असणारच आहे, परंतु गॅसेस मध्ये जे हीट ट्रान्सफर होत असतं त्याला म्हणतो आपण कन्व्हेक्शन. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन मध्ये महत्वाचा फरक लक्षात ठेवायचा आहे. कंडक्शन मध्ये मास ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे, मॉलिक्युल तिथंच असतात, फक्त व्हायब्रेशन्स कॅरी फॉरवर्ड केले जातात, त्याच्यामुळे एनर्जी ट्रान्सफर होत असते. लिक्विड्स आणि गॅसेस मध्ये जे ट्रान्सफर ऑफ हीट होतंय याच्यामध्ये काय होतं माहिती का, लिक्विड मॉलिक्युल्स किंवा फ्लुइड मॉलिक्युल्स स्वतःहून एनर्जी कॅरी करत असतात, जे सी ब्रीज मध्ये सुद्धा होत असतं. ठीक आहे, सी ब्रीज फॉर्म होतात किंवा मॅटर्स एका साइड कडनं दुसऱ्या साइड कडे फ्लो व्हायला स्टार्ट होतं. जसं मान्सून वारे येत असतात, जे सी एरिया असतो तिथलं टेम्परेचर जास्त होऊन जातं. मग जास्त टेम्परेचर असेल तर एअरची डेन्सिटी कमी होते, ती डेन्सिटी वर जायला लागते, लो डेन्स एअर, मग हाय डेन्स एअर खाली यायला लागते. असं जे मोशन असतं, मास ट्रान्सफर होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण कन्व्हेक्टिव्ह हीट ट्रान्सफर, जे कशामध्ये होतं, लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये. आता नेक्स्ट टाइप आहे रेडिएशन, सगळ्यात खतरनाक. रेडिएशनला मटेरियल मीडियमची रिक्वायरमेंट नाहीये टू ट्रान्सफर हीट. हीट ट्रान्सफर रेडिएशन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये होतं आणि जनरली इन्फ्रारेड वेव्स असतात. कोणत्या वेव्स असतात या? इन्फ्रारेड वेव्स. ठीक आहे, आता बघा रेडिएशनचा फेनॉमेना अराईज कसा होतो. पहिले काय असणार आहे, एक ऑब्जेक्ट आहे तुमच्याकडे, त्याच्यावरती समजा तुम्ही काही एनर्जी इन्सिडेंट केली क्यू अमाऊंटची, त्याच्यामधली काही एनर्जी काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे, काही एनर्जी काय होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे, काही एनर्जी ऍब्झॉर्ब होणार आहे. ठीक आहे, तर याच्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडीज असतात. बॉडीज काय करतात, त्याच्यावरती फॉल होणाऱ्या एनर्जी काही अमाऊंट मध्ये ऍब्झॉर्ब करतात, काही अमाऊंट मध्ये ट्रान्सफर करतात, काही अमाऊंट मध्ये रिफ्लेक्ट करतात. मग याच्यानुसारच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार आपल्याला माहिती आहे, एनर्जी इन्सिडेंट इज इक्वल टू व्हॉट, एनर्जी ऍब्झॉर्ब प्लस एनर्जी ट्रान्समिटेड प्लस एनर्जी रिफ्लेक्टेड. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार एनर्जी इन शुड बी इक्वल टू एनर्जी आउट. मग याच्यावरच तीन कोएफिशियंट्स येतात. पहिला असतो कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, कोणतीही बॉडी किती ऍब्झॉर्ब करू शकते एनर्जीला. कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन ज्याला आपण अल्फाने डिनोट करत असतो. कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन काय असेल, अल्फा इज इक्वल टू एनर्जी ऍब्झॉर्ब पर युनिट एनर्जी इन्सिडेंट. युनिट नसणार आहे त्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा याच पद्धतीने घ्यायचा आहे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, त्याला टी म्हणू आपण. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काय असेल मग, स्मॉल टी इज इक्वल टू एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट एनर्जी इन्सिडेंट, याचा पण याचा युनिट असणार. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन घ्या मग नंतरचा. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन काय असेल रे, स्मॉल आर इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे एनर्जी रिफ्लेक्टेड पर युनिट एनर्जी इन्सिडेंट. आता या तिघांचा आणि याचा यूज करून आपण काय करू, या इक्वेशनला क्यू ने डिवाइड करून टाकू दोन्ही साईडला. क्यू ए अपॉन क्यू, क्यू आर अपॉन क्यू, क्यू टी अपॉन क्यू. याच्यामधनं क्यू अपॉन क्यू काय असतं, 1. क्यू ए अपॉन क्यू अल्फा म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, क्यू आर अपॉन क्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, क्यू टी अपॉन क्यू म्हणजे
कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. कोणत्याही कंडिशन मध्ये अल्फा प्लस आर प्लस टी ची व्हॅल्यू ऍडिशन मध्ये किती असेल? 1 असेल. कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन प्लस कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन शुड बी 1. याच्याशी रिलेटेड सुद्धा तुम्हाला न्यूमेरिकल्स येऊ शकतात की एक बॉडी आहे जिच्यावरती 100 जूल एनर्जी इन्सिडेंट झालेली आहे, 30% एनर्जी तिने ऍब्झॉर्ब केलेली आहे. त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन तिचा 0.2 आहे आणि मग कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किती असेल? 0.2 म्हणजे 20%. मग ऍब्झॉर्ब 30%, 20% ट्रान्समिट, तर उरलेली 50% काय असणार आहे? रिफ्लेक्टेड 0.5 किंवा 50%. अशा पद्धतीचे बेसिक न्यूमेरिकल्स या फॉर्म्युल्यावरती येऊ शकतात. आता याच्यामध्ये टाइप्स ऑफ बॉडीज असतात. पहिली आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे अशी बॉडी जिच्यावरती इन्सिडेंट होणारी एनर्जी सगळीच्या सगळी ती ऍब्झॉर्ब करत असते. एनर्जी इन्सिडेंट इज इक्वल टू एनर्जी ऍब्झॉर्ब्ड असतं. मग याचा अर्थ अल्फाची व्हॅल्यू 1 असते, आर प्लस टी ची व्हॅल्यू किती असते? 0. सगळी एनर्जी ती बॉडी जी आहे ती ऍब्झॉर्ब करत असते. याचं उदाहरण काय? लॅम्प ब्लॅक. ठीक आहे, काजळी ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. ठीक आहे, लॅम्प वरती येत असते ती. तिचा ऍब्झॉर्प्शन कोएफिशियंट 98 to 99% असतं. कम्प्लीट 100% तर कोणत्याच बॉडीचं नाहीये, पण तिला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी कन्सिडर करू शकतो. परफेक्टली ब्लॅक बॉडी आपल्या चॅप्टर मध्ये खूप महत्वाची आहे, जिचा अल्फा व्हॅल्यू 1 असते. सेकंड, परफेक्टली व्हाईट बॉडी. आता ब्लॅक बॉडी बघितली, व्हाईट बॉडी कशा जोडायची? परफेक्टली व्हाईट बॉडी. परफेक्टली व्हाईट बॉडीचा रिफ्लेक्शन कोएफिशियंट 1 असेल आणि ऍब्झॉर्प्शन कोएफिशियंट प्लस ट्रान्समिशन कोएफिशियंट ची व्हॅल्यू 0 असेल. याचं उदाहरण काय? सिल्वर. रिफ्लेक्टर भारी पाहिजे. रिफ्लेक्टर भारी पाहिजे असेल तर आपण काय करतो? सिल्वर कोटिंग देत असतो. कशाला? मिररला. त्याचं कारण काय? त्याचा रिफ्लेक्शन कोएफिशियंट 98 to 99% आहे. त्याच्यानंतर थर्ड बॉडी असते ग्रे बॉडी. ग्रे बॉडी म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये ज्या बॉडीज आपण बघतोय वेगवेगळ्या कलरच्या, वेगवेगळ्या नेचरच्या, त्या सगळ्यांना आपण ग्रे बॉडीज म्हणू शकतो. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला फेरिस ब्लॅक बॉडी. आता फेरिस ब्लॅक बॉडी काय आहे? तर ब्लॅक बॉडी, परफेक्टली ब्लॅक बॉडी काय असते हे आपण मागच्या कॉन्सेप्ट मध्ये शिकलो. काय असते? तर ज्याच्यासाठी ऍब्झॉर्प्शन कोएफिशियंट असेल 1. ठीक आहे, अशा काहीतरी बॉडीज असतात त्याच्यावरती इन्सिडेंट होणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या एनर्जीजला ते काय करत असतात? ऍब्झॉर्ब करून टाकतात. त्यांना म्हणतो आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी. जसं पंक्तीत तुम्ही जेवायला बसले तर एखादा व्यक्ती असा असतो जे काही वाढले जाईल ते सगळं ते घटकवून घेत असतो. अशा पद्धतीचे जे काही ऑब्जेक्ट्स असतात त्यांना म्हणतो आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी. ठीक आहे, तर परफेक्टली ब्लॅक बॉडी जी आहे ती आहे लॅम्प ब्लॅक. आपण तिथं उदाहरण बघितलं. पण लॅम्प ब्लॅक ही परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे 100% एनर्जी ऍब्झॉर्ब करतेच का? नाही. 98 to 99% ती एनर्जी ऍब्झॉर्ब करत असते, परंतु काहीतरी रिफ्लेक्शन तिच्यामध्ये सुद्धा होणार आहे. तर फेरी नावाचा शास्त्रज्ञ होता, त्यानं ठरवूनच टाकलं. ठीक आहे, काही लोक असतातच असे, त्यानं ठरवूनच टाकलं काय की मी परफेक्टली ब्लॅक बॉडी बनवून तुम्हाला दाखवतोस. तर त्याने काय केलं? एक कन्स्ट्रक्शन निर्माण केलं. एक हॉलो पाईप घेतला ज्याचं सर्क्युलर सेक्शन निर्माण केला आणि एक ओपनिंग सोडली. तिथं ओपनिंग का सोडली? एनर्जी एंट्रन्स पण झाला पाहिजे ना कुठून ना कुठून तरी. नाही तर कम्प्लिटली क्लोज करून टाकलं तर तिकडून तिकडे एनर्जी काय होऊन जाईल? रिफ्लेक्ट होऊन जाईल. तर काय होतंय? या स्मॉल ओपनिंग मधनं एनर्जी इन्सिडेंट होतीये. आतमध्ये इन्सिडेंट झाल्यानंतर तिचं इंटरनली थोडं थोडं रिफ्लेक्शन होत आहे. पण या प्रत्येक रिफ्लेक्शनला काय होतंय? पहिल्या रिफ्लेक्शनला 98 to 99% एनर्जी ऍब्झॉर्ब होतीये. नंतर सेकंड रिफ्लेक्शनला परत उरलेल्या 2% पैकी 98 to 99% एनर्जी ऍब्झॉर्ब होऊन जातीये. परत उरलेली रिफ्लेक्ट होतीये परत. ठीक आहे, ही सायकल चालूच राहतीये. मग याच्यामध्ये काय होतंय? कमी एनर्जी उरतीये, कमी एनर्जी उरतीये आणि नेट एनर्जी ऍब्झॉर्ब ही जी आहे व्हेरी व्हेरी क्लोज टू 100% चाललेली आहे. ठीक आहे, मग अशा बॉडीला म्हणतो आपण फेरिस ब्लॅक बॉडी किंवा त्यालाच म्हणत असतो आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी. फेरिस ब्लॅक बॉडी वरती भरपूर सारे क्वेश्चन जे आहेत कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड येऊ शकतात. तर माहिती पाहिजे कन्स्ट्रक्शन कसं असतं. आतमध्ये लॅम्प ब्लॅकची कोटिंग असते कारण एनर्जी काय करायची असते? खूप सारी ऍब्झॉर्ब करायची असते. त्याच्यानंतर पाईप जो असतो तो हॉलो असतो. त्या पाईपच्या इंटरनल सेक्शनला व्हॅक्यूम क्रिएटेड असतो आणि हे जे
कोन लाईक स्ट्रक्चर आहे याला म्हणतो आपण कोनिकल प्रोजेक्शन. याला काय म्हणतो आपण कोनिकल प्रोजेक्शन. कशासाठी दिलेलं असतं ते टू अवॉइड नॉर्मल इन्सिडेंट्स. म्हणजे एनर्जी जी इन्सिडेंट होती बाहेरनं ती जर नॉर्मली इन्सिडेंट झाली तर रिफ्लेक्शन त्याच लाईनवर होईल आणि एनर्जी बाहेर निघून जाऊ शकते काही प्रमाणात. आणि ही बॉडी जी आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीचं काम नाही करणार आहे. त्याच्यामुळे आपण काय दिलेलं आहे तिथं कोनिकल प्रोजेक्शन दिलेलं आहे, ज्याच्यामुळे परपेंडिक्युलर इन्सिडेंट जे आहे ते अवॉइड केलं जात आहे आणि इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते. लॅम्प ब्लॅक कोटिंगच का वापरायची आहे? कारण मॅक्सिमम एनर्जी आपल्याला ऍब्झॉर्ब करायची आहे. काय करायचं आपल्याला? मॅक्सिमम एनर्जीचं तिथं आपल्याला ऍब्झॉर्प्शन घडवून आणायचंय. आता बघा, जेव्हा कोणतीही बॉडी एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आहे तीच बॉडी जास्तीत जास्त एनर्जी काय करेल? रेडिएट करेल किंवा इमिट करेल. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय असतं? एनर्जी ऍब्झॉर्ब करणे. एकदा एनर्जी ऍब्झॉर्ब झाली की तिचं टेम्परेचर वाढतंय, कुणाचं बॉडीचं टेम्परेचर वाढलं की ऑटोमॅटिकली एनर्जी रेडिएशन जे आहेत ते बॉडी करायला लागते. आता बघा, रेडिएटेड एनर्जी वर्सेस वेव्हलेंथ ऑफ रेडिएशन जर ग्राफ बघितला तुम्ही तर जसं जसं टेम्परेचर वाढतंय बघा, टेम्परेचर इकडे अप्रॉक्सिमेटली 1100 केल्विन आहे, इकडे 1200 आहे, इकडे 1400 आहे, इकडे 1600 केल्विन आहे अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. तर 1100 केल्विन वरती जी वेव्हलेंथ आहे आणि 1200 केल्विन वरती जसं टेम्परेचर वाढतंय वेव्हलेंथ ऑफ रेडिएशन डिक्रीज पण होतीये आणि शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट होतीये असं आपण म्हणू शकतो. तर ह्या पद्धतीचं ब्लॅक बॉडी रेडिएशन आपल्याला मिळत असतं. जितकं जितकं ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर वाढतंय म्हणजे तितकी एनर्जी ऍब्झॉर्ब वाढते, तितकं मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एनर्जी ती रेडिएट करत असते आणि त्या मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएशनला करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ तितकीच कमी असते. म्हणजे वेव्हलेंथ आणि टेम्परेचरचं इनव्हर्स रिलेशन येतं. हे कोणी सांगितलेलं आहे? वेन्स नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे. त्याच्या लॉ मध्ये त्याला म्हणतो आपण वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आता स्टेटमेंट काय दिली होती त्याने? जशी जसे टेम्परेचर ब्लॅक बॉडीचं वाढतंय वेव्हलेंथ ऑफ द रेडिएशन ऑफ द बॉडी इज शिफ्टिंग टुवर्ड्स लेफ्ट. मग ही डिस्प्लेस होती लेफ्ट कडे, त्याच्यामुळे त्या लॉचं नाव आहे डिस्प्लेसमेंट लॉ. ठीक आहे. कुणी दिलेला आहे तो? वेन्स नावाच्या शास्त्रज्ञाने, म्हणून त्याचं नाव आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ठीक आहे. काय सांगतोय तो? वेव्हलेंथ ऑफ रेडिएशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. याच्यावरनं आपल्याला काय मिळतं? लॅम्बडा टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंटला आपण बी म्हणत असतो. त्याची व्हॅल्यू इथं काय आहे? 2.89 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर केल्विन. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या, सगळे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे इमेसिव्ह पॉवर. आता कोणत्याही बॉडीसाठी एनर्जी ऍब्झॉर्ब पर युनिट एरिया पर युनिट टाइम हेच डिसाइड करणारे इमेसिव्ह पॉवर. जितकी एनर्जी एखाद्या बॉडीने ऍब्झॉर्ब केलेली असणार आहे त्याच प्रमाणात ती बॉडी जी आहे एनर्जी ऍब्झॉर्ब च्या प्रमाणातच एनर्जी इमिट करणारे, त्यालाच म्हणतो आपण इमेसिव्ह पॉवर. इमेसिव्ह पॉवर काय असते? एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इमेसिव्ह पॉवर. कोणत्याही बॉडीसाठी इमेसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज नथिंग बट इमेसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला इमिसिव्हिटीचा. व्हॉट इज इमिसिव्हिटी? इमिसिव्हिटी स्मॉल ई ने डिनोट करत असतो आपण त्याला. ठीक आहे. आणि त्याची व्हॅल्यू काय? इमिसिव्हिटी इज द रेशो. इमिसिव्हिटी इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम असणार आहे आणि कोणत्याही बॉडीची इमिसिव्ह पॉवर कमी असणार आहे. मग हेच जर आपण ई फॉर इमिसिव्ह पॉवर फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी कन्सिडर केलं तर ते असणारे ई इज इक्वल टू 1. फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी इमिसिव्ह पॉवर किंवा इमिसिव्हिटी, इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम असते, इमिसिव्हिटीची व्हॅल्यू येते ई, कारण ईबी अपॉन ई येणार आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला. बाकीच्या बॉडीजसाठी ठीक आहे, फॉर अदर बॉडीज व्हॅल्यू ऑफ ई लाईज बिटवीन 0 to 1. 0 to 1 पेक्षा कमी असेल
0 पेक्षा जास्त असेल, परंतु परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ही जी व्हॅल्यू आहे ती 1 असणार आहे. याच्यानंतरचा नेक्स्ट लॉ आपल्याला बघायचा आहे किर्चॉफ्स लॉ. आता किर्चॉफ्स लॉ मध्ये काय केलेलं आहे त्याने, एक क्लोज्ड सिस्टीम घेतलेली आहे ज्याच्यामध्ये एक ऑर्डिनरी बॉडी आणि एक परफेक्टली ब्लॅक बॉडी ठेवलेली असते. ठीक आहे, तर या लॉ मध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, किर्चॉफ्स लॉ ने काय सांगितलेलं आहे, कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन अल्फा इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. ठीक आहे, कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज इक्वल टू इमिसिव्हिटी हे कोणी सांगितलेलं आहे, किर्चॉफ्सने सांगितलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे इथं. आता इमिसिव्ह पॉवर कळाली आपल्याला, इमिसिव्हिटी कळाली, याच्याशी रिलेटेड रेडिएशनमुळे लॉस ऑफ हीटचा जो नेक्स्ट लॉ आपल्याला शिकायचा आहे तो आहे स्टीफन्स लॉ. तर काय सांगितलेलं आहे स्टीफन्स लॉ मध्ये, जे रेडिएशनमुळे टेम्परेचर लॉस होत असतं किंवा हीट लॉस होत असतो कोणत्याही बॉडीचं सराउंडिंग मध्ये, ते कसं होणार आहे. ठीक आहे, जसं सन आहे, सन इज ॲट सर्टन टेम्परेचर बट इट इज ॲट सर्टन डिस्टन्स फ्रॉम अर्थ. Even though it is at very larger distance from Earth, Sun is sending lot of energy to Earth. Why? Because its temperature is very high and its emissive power is also high. कळलंय मी काय सांगितलंय, सूर्य आपल्यापासून इतका लांब आहे तरीही त्याची एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कारण काय, कारण त्याची इमिसिव्ह पॉवर तितकी जास्त आहे. इमिसिव्ह पॉवर जास्त असण्याचं कारण काय, सराउंडिंग पेक्षा त्याचं टेम्परेचर खूप जास्त आहे. ओके, आता तेच इमिसिव्ह पॉवर रेडिएशनचं जे आहे ते कशावरती चालत आहे, स्टीफन्स लॉ वरती. स्टीफन्स लॉ नुसार आपण रेडिएशनचे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. तर स्टीफन्स लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, 4th पॉवर ऑफ द टेम्परेचर ऑफ द बॉडी. ठीक आहे, ठीक आहे, टेम्परेचर ऑफ बॉडी आहे. ठीक आहे, याच्या जागी जर तुम्हाला कधी कधी सराउंडिंग टेम्परेचर दिलेलं असेल तर त्यावेळेस इमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, T⁴ मायनस TS⁴. TS काय असणार आहे, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. आता इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट हटवून आपण एक प्रोपोर्शनॅलिटी साइन हटवून एक कॉन्स्टंट घेत असतो ज्याला म्हणतो आपण स्टीफन्स कॉन्स्टंट. T⁴ मायनस TS⁴ हा फॉर्म्युला मिळणार तुम्हाला. बरोबर आहे, दिस इज इमिसिव्ह पॉवर ऑफ व्हॉट, परफेक्टली ब्लॅक बॉडी. कारण ई ची व्हॅल्यू इथं कन्सिडर केलेली नाही आपण. हे जर ऑर्डिनरी बॉडीसाठी कन्सिडर केलं तुम्ही, फॉर ऑर्डिनरी बॉडी, हे परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी होतं. ऑर्डिनरी बॉडीसाठी कन्सिडर केलं तर ई ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण कोएफिशियंट ऑफ इमिसिव्हिटीची व्हॅल्यू जी आहे ती 1 पेक्षा लहान आहे. ठीक आहे, ई सिग्मा T⁴ मायनस TS⁴ हा फॉर्म्युला येईल फॉर इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी ऑर्डिनरी बॉडी. ठीक आहे, कशानुसार, स्टीफन्स लॉ नुसार. आता स्टीफन्स लॉ मध्ये सिग्मा जे आहे त्याची व्हॅल्यू आणि याचा युनिट तुम्हाला माहिती असणे गरजेचे असते. आता इमिसिव्ह पॉवर काय, इमिसिव्ह पॉवर इज नथिंग बट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. म्हणजे काय असणार आहे ते, जूल पर वॅट पर मीटर स्क्वेअर. इमिसिव्ह पॉवरचं युनिट काय, वॅट पर मीटर स्क्वेअर. आणि इकडचा टाइम टेम्परेचर⁴ म्हणजे सिग्माचं युनिट काय होणार, वॅट पर मीटर स्क्वेअर पर Kelvin⁴. ठीक आहे, यालाच काय लिहू शकतात तुम्ही, जूल पर सेकंड पर मीटर स्क्वेअर पर Kelvin⁴. डायमेन्शन्स काय येतील त्याचे, डायमेन्शन जूलचे डायमेन्शन्स काय असतात, m1 L2 T⁻² डिवायडेड बाय T1. ठीक आहे, m1 L2 T⁻², सेकंडचं T1 L2. ठीक आहे, K⁴. ठीक आहे, याला सॉल्व करा, काय येणार, m1 L2 कॅन्सल होऊन जाईल, T⁻³ होणार आहे, K⁻⁴. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ व्हॉट, स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा. आता स्टीफन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू 5.67 इंटू 10⁸ वॅट पर मीटर स्क्वेअर पर Kelvin⁴. ठीक आहे, सिग्माची व्हॅल्यू काय, 5.67 इंटू 10⁸ नाही आहे, सॉरी -8. काय घ्यायचं इथं, -8 घ्यायचं. ठीक आहे, तर इथं मित्रांनो आपला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा थिअरी सेक्शन कंप्लीट झालेला आहे. जसं मी पूर्वी सांगितलेलं आहे तुम्हाला, पहिले सुरुवातीला लेक्चरच्या या चॅप्टरचं वेटेज सगळ्यात जास्त आहे, त्याच्यामुळे या चॅप्टरला फोकस जास्त करा तुम्ही CETच्या अभ्यासामध्ये.
ठीक आहे, थँक्यू.